कारंजा लाड शासकीय विश्रामगृहात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कारंजा मानोरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक तथा पत्रकार परिषद संपन्न। प्रतिनिधी फिरोज जट्टावाले। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कारंजा तालुक्यातील विश्रामगृह येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक विश्रामगृह कारंजा लाड येथे पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक तथा संवाद सभा संपल्यानंतर पत्रकार परिषदही संपन्न झाली। आयोजित पदाधिकाऱ्यांचा संवाद चर्चा सत्रामध्ये कारंजा मानोरा तालुक्यातून बहुसंख्य आणि उपस्थित असलेले परिसरातील शेतकरी, समाजसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, स्थळ तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, घरकुल व अतिक्रमण करून राहणाऱ्या गोरगरिबांना मालकी हक्काचा नमुना मिळवून देणे, गायरान अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना मालकी हक्क 7/12 यांच्या नावे करून देणे, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता पांदन रस्ते उपलब्ध करून देण्यास इतर विविध विषयांवर चर्चा करून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा असे सर्वानुमते संवाद बैठकीच्या चर्चासत्रामध्ये ठरवण्यात आले। या संवाद बैठकीला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय चरणदास इंगोले, प्रदेश संघटक तथा पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी महापौर सलग 4 वेळा सभापती असलेले माननीय प्रमोद टाले यांनी मार्गदर्शन केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आम्ही आता अगदी 1 वर्षापूर्वीच आम्ही याच्यामध्ये आलो महायुतीसोबत। आम्ही उमेदवारी मागितली होती लोकसभेमध्ये, महायुतीमध्ये आमच्या पक्षाने उमेदवारीची मागणी केली होती, परंतु आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिल्या गेली नाही। पण महायुतीने आम्हाला शब्द दिला होता, जरी लोकसभेमध्ये आपल्याला उमेदवारी दिल्या गेली नसली तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित रूपानं तुम्हाला न्याय दिला जाईल, अशा प्रकारची माहिती आम्हाला शब्द दिलेला आहे। पण सर, आपण पत्रकार परिषद घेतो, मान्य आहे, सर्व पत्रकार आपल्याजवळ येतात। सुरुवातीला तुम्ही शेतकऱ्याचा मुद्दा मांडता, पण त्यानंतर राजकारणाचा मुद्दा मध्ये येतो आणि शेतकऱ्याचा मुद्दा कोणी नसला। आता आज ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने आम्ही आंदोलन करत असतो प्रत्येक वेळेस। मग ते शेतकरी बचाव आंदोलन असेल, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली, म्हणजे जेव्हा शेतकरी हा राज्यातला संकटात सापडतो तेव्हा त्यांच्या पाठीशी प्राध्यापक योगेंद्रजी कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली सर, जर पार्टीच्या विरोधात पाटीलच लढले तर तुम्हाला नाही वाटत काय विभाजन होईल अथवा काही याचा काही परिणाम होईल त्याबद्दल तुमची मत आहे? पाटीलच्या विरोधात पाटील असं म्हणता येणार नाही। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये ती खरी लढत आहे। महाविकास आघाडीचे कोण उमेदवार आहे तर त्यांचा प्रश्न, पण महायुतीच्या माध्यमातून इथल्या समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व चांगलं कसं मिळेल या दृष्टिकोनातून माझी निवड आहे। सध्या महायुतीवर आपली जनता नाराज वाटते, तुम्हाला काय? मला तसं काय वाटत नाही, कारण की असं एकंदरीत जर सर्वे केला ना तर महायुती सरकार हे सर्वात गतिमान सरकार आहे, सर्वात जास्त योजना त्यांनी काढलेल्या आहेत आणि सर्वात जास्त काम करणारं सरकार जर कुठलं असेल तर हे महायुती सरकार आहे। त्याच्यामुळे कोणी नाराज असण्याचं मला नाही वाटतं। लाडकी बहीण योजना तर आणलीच, त्यांच्या सुरक्षेविषयी सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा पास केलेला आहे। नंतर आता बार्टीसारख्या संघटनाला संस्था आलेल्या आहेत, बार्टीमध्ये RT सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुती सरकारने सर्वात जास्त केला। भूमिहीनांना, अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबतचा निर्णय तिथे झालेला आहे। सर्वात जास्त जर काम केलं असेल तर महायुती सरकार। पण सर, आपली जी पार्टी आहे PRP ती नागपूरमध्ये प्रसिद्ध असल्यानंतर आपण इकडे का जातो? नागपूरमध्येच आमची पार्टी प्रसिद्ध नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक,
तेलंगणा याही राज्यामध्ये आमच्या पक्षाचं चांगलं प्राबल्य आहे. युतीच्या राजकारणामध्ये, आघाडीच्या राजकारणामध्ये आमच्या पक्षाला निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभं राहण्याची किंवा निवडणूक लढण्याची संधी न मिळाल्यामुळे आमची व्होट बँक आम्हाला दाखवता आली नाही. परंतु आता यामध्ये निश्चितच पक्षासाठी आम्हाला आमची व्होट बँक दाखवण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे आणि त्या माध्यमातून आमचं पक्षाचं काम संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील 288ही विधानसभा मतदारसंघामध्ये आमची ठराविक व्होट बँक ठरलेली आहे. 8 ते 10 हजारापर्यंत आमची व्होट बँक ठरलेली आहे आणि ती व्होट बँक आम्ही महायुतीच्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न करू आणि महायुतीचा देखील फायदा आम्ही आमच्या पक्षाला करून घेऊ, अशा प्रकारची आमची भूमिका रणनीतीचा. मी सुरुवातीलाच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला एक जागा मिळावी अशा प्रकारचा आग्रह महायुतीकडे आमचा होता, परंतु आम्हाला तो पूर्ण झाला नाही. जरी आमचा तो आग्रह पूर्ण झाला नाही तरी महायुतीने आम्हाला शब्द दिला होता. यावेळेस जरी तुमची उपेक्षा झाली असली तरी मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही उपेक्षा होऊ देणार नाही, तुम्हाला निश्चित रूपानं न्याय दिला जाईल अशा प्रकारचा शब्द महायुतीने आम्हाला दिलेला आहे आणि ते त्या पद्धतीनं आम्ही काही दिवसामध्येच महायुतीसोबत चर्चा होणार आहे. आणि मान्यताप्राप्त रजिस्टर पक्ष आहे, अनरजिस्टर पक्ष. त्यामुळं जोपर्यंत पक्षाला निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जोपर्यंत मतदानाची टक्केवारी मिळत नाही किंवा प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत पक्षाला शिल्लक बाहेर करता येत नाही. जेव्हा आम्ही अशा पद्धतीचं मतदान घेऊ किंवा आमचे उमेदवार निवडून आणू तेव्हा मात्र निश्चित रूपानं निवडणूक आयोगामार्फत आम्हाला पक्षाला चिन्ह बहाल होईल. सर, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपला परिचय द्या आणि आपली या सर्वांमध्ये भूमिका काय आहे हे सांगा. माझे नाव विलास सुदाम राऊत आहे. मी एक स्थापत्य अभियंता असून सामाजिक क्षेत्राची मला माझ्या आईपासूनच शिकवण मिळाली. रवींद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये कारंजा तालुका अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर मी कार्यरत आहे. त्या माध्यमातून मला आपल्या कारंजा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा की सर्वसामान्य जनतेचे जे कोणते बी प्रश्न असेल मी मागील तरी आवड मला लहानवारी आरोग्यवर्धिनी ह्या दवाखाना आपल्या गौतम नगरमधील विनोद सावंतीच्या घराजवळ आठवले मॅडम आहे ताई आहे त्यांच्या इथे ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्यांचं सामान शिफ्ट करणं सुरू आहे त्या ठिकाणी. त्यानंतर डॉक्टरची उपलब्धता साठी सुद्धा मी DHO साहेबांना बोललेलो आहो. कावरके साहेब आहे, ठोंबरे साहेब आहे, ते लवकरात लवकर ती सुद्धा सुविधा देण्यात येईल. आणि मतदारसंघामध्ये ज्याच्या कोणावर अन्याय होत असेल मी निस्वार्थीपणे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता त्यांना न्याय मिळवून देण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतो. आणि मी माझे जे सहकारी आहे, मित्रमंडळी आहे, तालुक्यामध्ये माझे जे मित्र आहे, पत्रकार मंडळी आहे, ज्ञानेश्वर भाऊ आहे, ह्या सगळ्यांच्या सोबत राहून त्यांच्याकडून मला जे चांगल्या प्रकारे शिकता येते ते अवगत करण्याचा मी प्रयत्न करतो. या पांजण रस्त्यांनी पायदळ सुद्धा जाऊ शकत नाहीत. आमचे कास्तकार बंधू, शेतकरी महिला बंधू भगिनी ह्या पायी म्हणजे कशा जात असेल हा एक न सुटणार कोडच आहे. आमची शासनाला अशी विनंती आहे, असे जे पांजण रस्ते आहे जिथं कास्तकारांना त्रास होते लवकरात लवकर त्या पांजण रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा. मागील वर्षीचा पीक विमा सुद्धा मिळालेला नाही आहे, तो पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात यावा आणि संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. कारंजा शहर तालुक्यामध्ये MIDCचा प्रश्न बरेच वर्षापासून लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमते निष्क्रियतेमुळे तो प्रश्न प्रलंबित आहे. कुठेच रोजगार नाही आहे, युवकांना बाहेर मुंबई पुण्या ठिकाणी जावं लागते. त्याच्यानंतर महिलाच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मागासवर्गीय शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. गौतम नगरमध्ये जे रहिवासी आहे त्यांना अद्यापपर्यंत नमुना मालकी हक्काचा दिलेला नाही, तो सुद्धा प्रश्न शासनाने निकाली काढावा. यासाठी सुद्धा आम्ही मागे निवेदन दिलेले आहे. हे प्रश्न निकाली काढण्याकरिता आणि जे कोणी गोरगरिबावर कुठेही अन्याय होत असेल, आमच्या पत्रकार बांधवाला कुठेही आमचं सहकार्य लागत असेल तर मी केव्हाही तयार आहो. 24 तासात
मला केव्हाही आवाज द्या. मी सर्व ताकदीनिशी सर्वांच्या पाठीशी उभं राहील आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.